लोकसभेत आज वित्त मंत्रालयाचं स्वास्थ्य सुरक्षाचे राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 मंजूर झालं। राज्यसभेनं या विधेयकाला याआधीच मंजुरी दिली आहे। पान मसाला, तंबाखू अशा हानिकारक पदार्थांवर उपकर लावून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर आरोग्य आणि देशसुरक्षेसाठीच्या कामांसाठी केला जाणार आहे। सूक्ष्म पोषक खतांवरचा GST 12% 5%पर्यंत कमी केल्यानं शेतकऱ्यांचा प्रति एकर लागवड खर्च कमी होऊन त्यांना लक्षणीय आर्थिक दिलासा मिळाला आहे, असं केंद्रीय रसायने आणि खते मंत्री JP नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं। प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते। जैव कीटकनाशकांवरील GST कमी केल्यामुळे भारतातल्या शाश्वत शेती आणि पर्यावरणपूरक पीक संरक्षण पद्धतीवर मोठा सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले। केंद्र सरकारकडून आरोग्य पायाभूत सुविधांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा राज्य सरकारांकडून वापर न केल्याच्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नाराजी व्यक्त केली। केंद्र सरकारकडून विविध राज्य सरकारांना आरोग्य पायाभूत सुविधांसाठी 64,000 कोटी रुपये देण्यात आले, मात्र राज्यांनी केवळ 30,000 कोटी रुपयेच खर्च केले, याकडे नड्डा यांनी लक्ष वेधलं।